याच्या विरोधामध्ये मी लढणार आहे, वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या रस्त्यासाठी. मी पळायला नाही आलो, लक्षात ठेवा. आणि अनेक जणांनी माझ्यावर जे आरोप केले की पुण्यामध्ये पोट भरायला गेलो, अरे बाबा गेलो ना. माझ्या बापाची जर इथली परिस्थिती चांगली राहिली असती मी पुण्याला पोट भरायला गेलो नसतो. पण पुण्यात पोट भरल्यानंतर मी इथं आलोय की ज्या 25-30 वर्षामध्ये या मतदारसंघाचं तू वाटोळं गेलो ना, ते नीट करायला या मतदारसंघामध्ये आलोय, नीट करायला, लक्षात ठेवा. त्यामुळे अजून एक माझ्यावर आरोप केला गेला की पैशाची मस्ती. खर तर माझ्या घरची परिस्थिती, तर माझ्या वडिलांची परिस्थिती, एक वेळचं जेवण न अशा कुटुंबामध्ये मी जन्माला आलो. 25-30 वर्षामध्ये ज्यांनी फक्त आणि फक्त या मतदारसंघाच्या विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचारच केला आणि ज्यांनी या मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं, त्यांच्या तोंडामधून ही भाषा खरं तर अत्यंत चुकीची आहे, लक्षात ठेवा. अरे खरं तर मला कधी कधी म्हणायचे माझ्यावर घराणेशाही मी करतोय म्हणून सांगितलं. आदरणीय उद्धव साहेबांचं, आदित्य साहेबांचं, बाळासाहेबांचं, आदरणीय बाळासाहेबांचं, आदरणीय उद्धव साहेबांचं, आदित्य साहेबांचे नाव घेण्याची तुमची लायकी सुद्धा नाही, लायकी नाही, लक्षात ठेवा. एवढ्यासाठी लायकी नव्हते. आता हे 40 गद्दार आत्ता झाले. 2014च्या निवडणुकीनंतर पहिले गद्दार होण्याचा मान तर या मतदारसंघातल्या आमदारांनी मिळवला ना. त्यामुळे लाज वाटली पाहिजे उद्धव साहेबांचं आणि बाळासाहेबांचं त्यांच्या घराण्याच्यावर बोलायचं. अरे तुम्ही 25-30 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय केलं? आज बॅनर बघा तुम्ही, मुलाचा फोटो, मुलीचा फोटो, स्वतःचा फोटो. भाषण कोण करतोय? मुलगा करते, मुलगी करतोय, स्वतः करतोय. दुसरे बॅनर बघा, बायकोचा फोटो, नवऱ्याचा फोटो, मुलाचा फोटो, सुनेचा फोटो. काय चित्र आहे? म्हणजे तुम्हाला दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये एवढं वेळ लागले की या मतदारसंघामध्ये दुसरा सर्वसामान्य माणूस यावं आणि लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतोय, हे खरं तर बघवत नाही. याचं अत्यंत वाईट वाटते, लक्षात ठेवा. माझी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे, आणि ज्यांनी ज्यांनी अफवा पेरण्याचं काम केलं, खरं तर आता सोशल मीडियाचा काळ आहे. मी तर 5 दिवस माझा फोन नाही उचलू शकलो म्हणजे इमिडिएट मी एक माझी पोस्ट सांगितली की मी 5 दिवसामध्ये कुणाचे फोन एवढ्यासाठी नाही घेतले की मी घेऊ शकत नव्हतो, म्हणून मी माफी मागितली आणि आता मी पूर्ण फिट होऊन मतदारसंघामध्ये आलो. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, महाविकास आघाडी शिवसेनेची उमेदवारी हे एकनाथ पवारांना फायनल आहे, लक्षात. आणि तुम्हाला आज सांगतो, ज्यांनी कंधारच्या चौकामध्ये आमदारांनी भाषण केलं, ज्यांनी कंधारला आणि लोह्याला विकास कामाचं गाजर दाखवलं, गाजर, लक्षात ठेवा. म्हणजे निवडणूक ही 8-10 दिवसावर जाहीर होते आणि विकास कामाचा नारळ जोडून तुम्ही लोकांना आयुष्यभर धुळफेक करताय आणि आजही सांगताय मी या गावात निधी दिला. खर तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचं या ठिकाणी विहाराचं काम कुठं व्हावं, किमान त्या समाजातल्या लोकांना तरी विचारायला पाहिजे होतं. तेही विचारू शकले नाही. कंधारची परिस्थिती तीच आहे लोहाची. आणि मी खरं तर तुमच्या माध्यमातून एक मी आव्हान करतो त्यांना, हिम्मत असेल ना विकासाच्या मुद्द्यावर, नाही तर लोकांना लबाड बोलायचं. माळेगावची जत्रा असते, वग येतो, वग तिथं, बरोबर ना, आपण सगळे तमाशा बघायला जातो. हा तमाशा मधला सोंगाड्या आहे, लक्षात ठेवा, सोंगाड्या. आणि या सोंगाड्याचं सोंग बंद करायला मी आलोय, लक्षात ठेवा. त्यामुळे मी माझी तुम्हाला एकच विनंती आहे, पळून जाणाऱ्यापैकी मी नाही, लढवया लढणारा कार्यकर्ता आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या जन्मभूमीमध्ये जन्मलोय ना त्या जन्मभूमीतच मी गाडणारा, स्वतःला मरून घेणारा, लक्षात ठेवा. त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये एक गोष्ट येऊ देऊ नका, एकनाथ पवार काय करतोय, एकनाथ पवार जातोय, एकनाथ पवार येतोय. अरे पैशाची घमंड तर खरं तर तुम्ही करूच नका, त्यालाही पैशाची घमंड आहे. तूही म्हणतो की मार्केट कमिटीचं लढलं नाही, आमच्याकडे एक उमेदवार दिला. अरे मार्केट कमिटी लढलं नाही ना, सगळ्या निवडणुका पुढच्या मी लढणार आहे, त्याची चिंता नका करू. आणि जे पैशाचं ढोंग तुम्ही करताय ना, पैशाची मस्ती आणि महाद्वारा भ्रष्टाचाराच्या मातून मी मिळवला. मी तुम्हाला आज सांगतो, या मतदारसंघामधल्या लोकांनी आज मनापासून ठरवलेला आहे, 100% बदल होणारा, लक्षात ठेवा. घराणेशाहीचा अंत या मतदारसंघामध्ये आता होणार आहे, 2024ला पुढच्या महिन्याच्या निवडणुकीमध्ये होणार आहे.
आणि घराणेशाहीचं मुक्त हा मतदारसंघ सर्वसामान्य माणसाला स्वतःचा विकास कसा करायचा ते विकासाच्या दिशेने नेणारं राजकारण या मतदारसंघामध्ये नवीन पर्व चालू होणार आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, 4 हात करायची माझी धमक आहे, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला आज सांगतो, असं लबाडाचं राजकारण, ढोंगी राजकारण, घराणेशाहीचं राजकारण, दाजी भाऊजीने एकमेकावर रोज टीका करायची, दोघेही एकमेकाला म्हणताय तू चोर आहेस, तू चोर आहेस, स्पर्धा लागली. आणि तुम्ही दोघेही चोर हे लोकांनी ओळखलेच ना, वेगळं सांगायची गरज काय. त्यांनी कंधारच्या चौकात म्हणायचं, यांनी लोह्याच्या चौकात म्हणायचं, दोघेही भ्रष्टाचारी, दोघेही चोर. आम्ही तर म्हणलं नाही ना, तुम्हीच म्हणताय. म्हणजे तुम्ही ते एका घरातले होते, 25, 30, 40, 50 वर्ष तुम्ही एकत्रित कुटुंबामध्ये काढलं, लक्षात ठेवा. आणि एकत्रित कुटुंबामध्ये काढल्याच्या नंतर तुम्हीच आज म्हणताय यानं इकडचा पैसा केला, तर म्हणते की दुसऱ्याला मी गुन्ह्यामध्ये अटक होण्यापासून वाचवलं, तिसरा म्हणतोय माझ्या जीवावर मोठा झाला. काय आहे बाबा आम्हाला तर माहित नाही. तुम्ही दोघं म्हणताय ते खरं आहे, म्हणजे तुमच्या दोघांचं म्हणणं खरं आहे. तर या मतदारसंघामधल्या लोकांनी काय निर्णय केलाय, तू चोर आहे का मी चोर आहे माहित नाही, तुम्ही म्हणताय तुम्ही दोघं चोर आहे. आणि दोन्ही चोरांना घरी बसवण्याचं काम लोहा कंधारची जनता 100% या निवडणुकीमध्ये करणार, म्हणजे करणारच आहे, लक्षात ठेवा. आणि या मतदारसंघाला ज्यांनी लुटण्याचं काम केलंय, म्हणजे कारखाना ज्यांनी लुटला, भूविकास बँक ज्यांनी लुटली, लिंबोटीच्या धरणाचे लाखो करोड रुपये ज्यांनी खाले, अनेक विकास कामाच्या मधून पेपरवरच जो विकास केला गेला, आजही माझ्या वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या लोकांना पाणी तुम्ही देऊ शकले नाही, रस्ते तुम्ही देऊ शकले नाही. आणि तू काय केला रे विकास? मोठ्या मोठ्या घोषणा भारता करताय, चौकामध्ये उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर लाज नाही वाटत खोटं बोलण्यासाठी? अरे खोटं बोलायला बी कितीतरी लिमिट लागते, लक्षात ठेवा. अशा खोटारड्या राजकारणाला या मतदारसंघामध्ये जनता 100% घरी बसवणार आहे. हा निर्धार शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय. आणि मी मला आज सांगतोय, येणारी निवडणूक ही IIT कुणाचा बाप येऊ द्या, आदरणीय उद्धव साहेबांची मशाल या मतदारसंघामध्ये तेवणार आहे. आणि जसं मुक्तेश्वर भाऊंनी सांगितलं, कंधारच्या किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा हा 100% 2024च्या निवडणुकीमध्ये पडवणार आहे. अशा पद्धतीचा निर्धार शिवसैनिकांनी केला. या दृष्टीनं सर्व शिवसैनिक. आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा, कोणाच्याही बापाची भीड बाळगणारा एकनाथ पवार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं कुठलाही प्रश्न मला विचारा, लाईव्ह प्रश्न विचारा, लाईव्ह प्रश्न. माझी प्रेस आज लाईव्ह होते, त्यामुळे अनेक जण बघत असतील की मी काय बोलतोय. आणि मी मला आज सांगतोय, हिम्मत असेल तर महाराणा प्रताप चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर असेल, किंवा हिम्मत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोह्याच्या पुतळ्याच्या समोर लोहा कंधारच्या विकासाचं रोल मॉडेल तुम्ही काय केलंय ना, ते विकासाच्या मुद्द्यावर या सगळ्यांनी मैदानात यावं, एवढंच आव्हान त्यांनी स्वीकारावं माझं. या प्रसंगी एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांना